बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन। गणेशोत्सव 2024ला उत्सव सुरुवात झाल्यानंतर काल 1.5 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण नयनांनी निरोप देण्यात आला। ठाणे पोलीस आयुक्तालयात 42,063 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। ठाण्यात तलावपाळी येथे 1.5 दिवसांच्या गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला। काही गणपती बाप्पांचे विसर्जन रिक्षातून, पायी मिरवणूक काढून, हातगाडीवरून तसेच 4 चाकी वाहनातून तलावपाळी परिसरात ढोल ताशांच्या गजरात करण्यात येत होते। तलावपाळीच्या परिसरात गणपती बाप्पाची आरती घेण्यात येत होती। तसेच गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती। याच कृत्रिम तलावात भाविक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या नियमांनुसार स्वयंसेवकांच्या हातून विसर्जन करत होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात परिसर दुमदुमला होता। गणपती आले तेव्हा बघा वाटतं 1.5 दिवसाचे गणपती मला कधी असं वाटतं गणपती 1.5 दिवसाचे कधी येतात कधी जातात कळतच नाही। नंतर पण वर्षभर वाट बघावी लागते, त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं कधी गणपतीचं विसर्जन करण्यासाठी। नंतर परत पुढच्या वर्षी येणारे गणपती परत आम्ही त्याची तयारी करू। एकंदरीत हा प्रवास खूप चांगला होता। फर्स्ट इयर आहे माझ्या मित्राचं गणपतीचं, सो त्यांनी खूप इच्छेने आणि श्रद्धेपूर्वक हे सगळं केलं। या 1.5 दिवसाच्या प्रवासात कसे दिवस हे समजलं नाही। गणपती बाप्पा आले आणि कधी गेले या गोष्टीचं खूप दुःख वाटतं। अजून थोडे दिवस राहिले असतं तर चांगलं वाटलं असतं। घरचं वातावरण खूप चांगलं झालं, मित्र परिवार सगळे एकत्र जमले। फर्स्ट इयर असल्यामुळे थोडंसं काही चुका झाल्या असतील, त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो गणपती बाप्पाची। पण दरवर्षी असंच यावं, थोडे दिवस जास्ती जावे गणपती बाप्पासोबत, हीच आमची इच्छा। बोला गणपती बाप्पा। माझा हे पहिला वर्ष माझा स्वतःसाठी आहे, पण मी गेल्या 10-15 वर्षापासून याच्या घरी जातो आणि याच्या घरच्या गणपतीला आम्ही आमचाच गणपती समजून आम्ही साजरा केला तो एक तो इमोशनल तो बॉन्ड होता, तो एका घरापासून दुसऱ्या घरात आणण्याचं एक आम्हाला एक आता अजून एक परिवार वाढला, परिवार सदस्य वाढला असं एक आहे आमच्यासाठी गणपती बाप्पा। शेवटचं ठेवलं त्यांना विसर्जन करताना जे दुःख आहे हे वाटतं, असं वाटतं, पण पुढच्या वर्षी लवकर येतील हीच अपेक्षा आहे सर्वांना। गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळाच्या भव्य रक्तदानास तरुण पिढीची गर्दी। मुंबई उपनगरातील भांडूप पश्चिम येथील साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळास यंदा 15 वर्ष पूर्ण झाली। गणेशोत्सव काळात अनेक विविध उपक्रम साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळातर्फे राबविण्यात येतात। यंदाच्या वर्षी रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी पाटकर कंपाऊंड, अँथनी चर्च रोड, शिवसेना शाखा 113च्या शेजारी भांडूप पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास विशेष सहकार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसचिव सुरेंद्र राजनदादा गावडे यांचे असून अर्पण रक्तपेढी आणि रक्तवीर भांडुपकर यांनी मोलाचे सहकार्य केले। या रक्तदान शिबिरास आजूबाजूच्या तरुण पिढीची उपस्थिती भरपूर प्रमाणात होती। तसेच सर्वांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले। पाहूया काही दृश्य। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश।
ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन. ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातील हवा चांगली असते. मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या 2 कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचविणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेत शक्य होईल. या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखी चांगली स्थिती आपल्याला राखता येईल, असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर आणि USAID यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. याप्रसंगी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पर्यावरण विभाग सचिन पवार, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त संचालक सुषमा एक्कार तसेच कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. पाहूया भांडूप येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावातील 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनाचे दृश्य.
जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेन तालुक्यात प्रथम. नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेन तालुक्यातून अव्वल ठरली असून शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. याबद्दल स्वतः पुनीता गुरव मॅडम, रायगड जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक, संतोष शेडगे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, श्रीमती काकडे मॅडम वरिष्ठ विस्तार अधिकारी यांनी खारपाडा शाळेला सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. खारपाडा शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आले आहे. सन 2023-24 या वर्षात इयत्ता 5वी या वर्गातून कुमार प्रियांश चंद्रकांत घरत शिष्यवृत्ती स्पर्धेत ग्रामीण भागातून तालुक्यातून प्रथम शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या शाळेचा असून नवोदय विद्यालय परीक्षेत ग्रामीण भागातून देखील त्याची निवड झाली आहे. शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा व वाचनालय आहे. आत्तापर्यंत शाळेने 50 ते 60 लाखांपर्यंत कंपनी CSR फंडातून काम केले असून शाळेची नवीन सुसज्ज इमारत उभी केली आहे. शाळेत प्रोजेक्टर, व्ह्यू बोर्ड व वेब कॅमेरे, वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांसाठी जिम पार्क इत्यादी सुविधा असून शाळेत नेहमी विविध व्याख्याने, सर्पमित्र, बँकिंग व्यवस्था, किशोरवयीन मुला-मुलींसाठी मार्गदर्शन, मुलींसाठी कराटे, गड किल्ल्यांविषयी मार्गदर्शन व सहलींचे आयोजन केले जाते. शाळेत एकूण 175 विद्यार्थी शिकत असून शाळेतील सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहेत. शाळेचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांना आत्तापर्यंत समाजभूषण राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 23-24 याचा, रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार, एम्पॉवर फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शाळेची कार्यक्षम शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व शिक्षकवृंद यांच्या एकोप्यानेच शाळा आज प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते. याबाबत वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पुढील प्रगतीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.